कुठल्याही नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये त्यांच्या संसाराची इती कर्तव्यता तेव्हाच होते ज्या वेळेला त्यांच्या संसार वेलीवरती मूल जन्माला येतं. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला राजे रजवाड्यांमध्ये सरदारांमध्ये मूल जन्माला यायचं, त्यांच्या घराण्यामध्ये जेव्हा कन्यारत्न किंवा पुत्ररत्न प्राप्त व्हायचं त्यावेळेला हत्तींवरून साखर वाटण्याची प्रथा होती. इतका हा आनंदाचा सोहळा आपल्याकडे मानला जातो. पण इथपर्यंत मुलं होईपर्यंत ठीक आहे. मुलं झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करणे याच्यामध्ये खरी कसरत असते. मुलं सांभाळ करणे किंवा मुलांचं संगोपन करणे हे एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि याच्यामध्ये दोन्ही व्यक्तींचा, त्या पती पत्नीचा किंवा इतर त्याच्या घरातल्या लोकांचा सहभाग असतो. त्याच वेळेला त्या मुलाचं संगोपन खऱ्या अर्थाने चांगलं होत असतं. हीच मुलं सांभाळण्याची जबाबदारी जर का एका व्यक्तीवर आली तर त्याच्या आयुष्यामध्ये अतिशय वाईट दिवस येतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मुलं सांभाळणे हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. आणि जर का ही जबाबदारी पुरुषावर आली तर पुरुषापुरता भांबावून जातो. आणि जर का ती जबाबदारी एखाद्या स्त्रीवर असेल, एकट्या स्त्रीवर असेल, तर 3-4 मुलांचा सांभाळ सुद्धा ती स्त्री अतिशय चांगल्या प्रकारे करत असते. अशी अनेक उदाहरणं आहेत. आता अशा स्वरूपाची घटना आपण बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला जायचं आहे धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे जिल्हा, शिरपूर तालुका, त्याच्यामध्ये नांदर्डे नावाचं गाव आहे. या गावामध्ये अनिल पावरा हे एक व्यक्ती आहेत किंवा एक तरुण म्हणूया. आणि यांचं लग्न झालेलं आहे. यांच्या बायकोचं नाव आहे यशोदा. आणि हे दोन्ही नवरा बायको हे मोलमजुरी करून जगणारे आहेत. आणि मोलमजुरी करणे, त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येऊन आनंदाने मीठ भाकरी खाणे आणि आपल्या आयुष्याची गुजराण करणे, अशा प्रकारे यांचं जीवन आहे. थोडक्यात काय, एकंदर गरीब परिस्थिती असलेलं हे कुटुंब किंवा नवरा बायको, अशामध्येच यांच्या संसारवेलीवरती एक मुलगी जन्माला आली आणि या मुलीचं नाव त्यांनी पूजा ठेवलं. आता मुलगी जन्माला आल्यानंतर दोन्ही घरांमध्ये अतिशय आनंद झालेला आहे. म्हणजे यशोदाच्या माहेरी आणि या अनिलच्या घरी दोन्ही घरं आनंदून गेलेले आहेत. काही दिवस सुखाचे गेलेले आहेत. पण या अनिलला दारूचं व्यसन लागतंय. आणि दारूचं व्यसन इतकं लागलेलं आहे की हा दिवस रात्र दारू प्यायला लागलेला आहे. आणि जसं दारूचं व्यसन वाढत होतं तसं त्याच्या मोलमजुरीकडे, कामधंद्याकडे लक्ष देण्याची जी त्याची प्रवृत्ती होती ही कमी होत गेलेली आहे. आणि हा पुरता दारूच्या व्यसनामध्ये बुडून गेलेला आहे. आता होतंय काय, हा दारू प्यायला लागलेला आहे, त्याच्यामुळे इतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या यशोदावर येऊन पडलेली आहे. हा कुठल्याही घराच्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हता. पैसा पाणी कसं कमवायचं किंवा घरामध्ये काय लागतं काय नाही लागत, या सगळ्या गोष्टींमध्ये याचं दुर्लक्ष होत होतं. त्याच्यामुळे मग यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण आणि या एक बाळाचा सांभाळण्याची जबाबदारी आणि या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आल्यामुळे या यशोदाला थोडंसं भांबावल्यासारखं झालेलं होतं. आता घरामध्ये जर का अशा प्रकारचं वातावरण असेल, जर का कोणी जर का घरातला करता पुरुष दारू पिऊन घरामध्ये येत असेल, तर मग शेवटीला घरातल्या त्या स्त्रीला सगळं सांभाळणं मुश्किल होऊन जातं. आणि मग यांच्यामध्ये जी भांडणं होत होती याच्यामध्ये ती त्याला प्रत्युत्तर करायला लागलेली होती. आणि ह्या प्रत्युत्तरामुळे याचं पुन्हा एकदा त्यांच्याशी भांडण, म्हणजे एकंदर घरामध्ये भांडण होतं. आता यांची जी मुलगी आहे साधारणपणे 2.5 ते 3 वर्षाची होत आलेली आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मग अनिलची बायको यशोदा हिने एक भक्कम निर्णय घेतलाय. तिने असं ठरवलंय की आता तसंही याच्यासोबत जर राहिलं तर रोजचंच भांडण आहे आणि मग भांडणातून चुकून कधी काही वेगळं घटना घडू शकते. म्हणजे तिला तिच्या जीवाची पण भीती वाटत होती. त्याच्यामुळे मग तिने तिच्या मुलीला त्याच्या सोबत ठेवलंय, या अनिल सोबत ठेवलंय आणि तिथून ती तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता माहेरी ती निघून गेली, त्याच्यानंतर हा काही दिवसांनी तिच्या परत माहेरी गेलाय, तिची मनधरणी केली. पण त्याचा स्वभाव तिला व्यवस्थित माहिती होता. त्याच्यामुळे मग तिने त्याला तिचा निर्णय पूर्णपणे कळवून टाकला की मला आता तुझ्या घरी परत नांदायला यायचं नाहीये, तू तुझ्या घरी निघून जा. आता हा निराश होऊन परत घरी आलेला आहे. आता एवढं सगळं होत असताना त्याचं दारूचं व्यसन हे चालूच होतं. पण आता त्याच्या मुलीची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडलेली होती. आता 2.5 ते 3 वर्षाची मुलगी, म्हणजे नकळतं वय, भुकेसाठी रडणं, आईची आठवण काढणं आणि म्हणजे एकंदर प्रेमाचं वातावरण या अशा मुलांना हवं असतं. काही मुलं याच वयामध्ये हट्टी होतात. असं हे हट्ट करण्याचं वय, लाड करून घेण्याचं वय, खाण्यापिण्याचं वय, या वयामध्ये त्या मुलीसोबत आई नव्हती. आणि एका झोपडीबाजा घरामध्ये ती तिच्या बापासोबत राहत होती, एका दारुड्या बापासोबत होती. आणि मग हा
जो अनिल आहे याचं पूर्णपणे दुर्लक्ष जसं त्याच्या संसाराकडे होतं तसं त्याच्या मुलीकडे पण होतं. मुलीला कधी खाऊ घातलं नाही घातलं, कसे बसे म्हणजे ती मुलगी त्याच्यासोबत गुजराण करत होती. आणि त्याच्या आजूबाजूचे नातेवाईक, शेजारी मंडळी अधूनमधून त्यांच्याकडे लक्ष देऊन जात होते. आता त्याचे जे शेजारी होते किंवा नातेवाईक होते त्यांना त्याच्या मुलीची दया आलेली आहे आणि त्यांनाही कुठेतरी वाटलं की पुन्हा एकदा याचं लग्न झालं पाहिजे, कारण अख्खं आयुष्य त्याला काढायचं आहे, एका मुलीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे एका ज्योती नावाच्या एका सोज्वळ मुलीसोबत त्यांनी त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. दुसरं लग्न लावून दिल्यानंतर 3-4 महिने त्यांचे व्यवस्थित गेलेले आहेत आणि हा पुन्हा एकदा दारू पिऊन घरी यायला लागलेला आहे. बायकोला मारहाण करायला लागलेला आहे. आता दुसरी पण बायको याचा सगळा अंदाज त्याने घेतला आहे. याच्या संसाराची करण्याची पद्धत तिने समजून घेतलेली आहे आणि तिला या सगळ्या गोष्टीचा तिला पण कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे तिने देखील त्याचं घर सोडून दिलंय आणि ती पण तिच्या माहेरी निघून गेलेली आहे. पुन्हा एकदा याची मुलगी पूजा, जिचं वय वर्ष 3, आणि हा बेवडा बाप दोघेच त्यांच्या घरामध्ये राहिलेले आहेत. आणि आता हा याचं दारू पिणं त्याही पहिल्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. मुलीकडेचं दुर्लक्ष पण वाढलेलं आहे. आता इतर शेजारी पाजारी नातेवाईक यांनी सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. तारीख होती 5 जून 2024. दिवसभर दारू प्यायल्यानंतर हा अनिल घरी आलेला आहे. आता हा बाप घरी आल्यानंतर तिने रडायला सुरुवात केली आणि रडून घर डोक्यावर घेतलंय, कारण उपाशी होतं हे बाळ, पूर्णपणे उपाशी होतं. त्याच्यामुळे मग लहान मूल काय करू शकतं, 3 वर्षाचं बाळ, त्याला कसलीच अक्कल नसते. त्याच्यामुळे तिने बापाच्या तिथे जाऊन रडायला सुरुवात केलेली आहे. आता रात्र उशीर झाला होता. ही त्याची मुलगी रडते, भुकेने कळवळलेली आहे. हे सगळं बघून हा जो बाप आहे याच्या मनामध्ये खरं तर दया उत्पन्न व्हायला पाहिजे होती. किती झालं तरी पोटचं लेकरू होतं, पण याच्या मनामध्ये दया तर उत्पन्न झालेलीच नाहीये. त्याला या मुलीचा भयानक संताप आलेला आहे आणि याचा इतका संताप आलाय की त्याने शेजारी असलेलं एक दांडकं उचललंय आणि दांडकं त्या पोरीच्या डोक्यात घातलंय आणि ती मुलगी त्या ठिकाणी गतप्राण होऊन पडलेली आहे. आता दारूच्या नशेमध्ये याने हे सगळं कृत्य केलंय आणि त्या ठिकाणी तो झोपी गेलाय. त्या रात्री तो पूर्णपणे त्या बाळाच्या डेड बॉडीच्या कडेला झोपून होता आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्या हातून आपल्या मुलीचा मृत्यू झालाय आणि तो पुरता भांबवून गेलेला आहे. आणि आता त्याला सुचत नव्हतं की काय करायचं. त्याने त्याच्या घराच्या किंवा झोपडीच्या बाहेर येऊन बघितलंय आणि इकडे तिकडे कोणी आहे का याचा अंदाज घेतलाय आणि तिथून तो बाहेर पडलेला आहे. घरी आल्यानंतर त्याने त्या मुलीचा मृतदेह एका कपड्यामध्ये गुंडाळला आणि एका निर्जन ठिकाणी, म्हणजे जी शासकीय जमीन असते त्या ठिकाणी तो गेलेला आहे. त्या ठिकाणी खड्डा मारून त्या मुलीला पुरून हा घरी आलेला आहे आणि 4 दिवस हा दबकून वागत होता. कोणाच्या नजरेला नजर त्याला मिळवता येत नव्हती. आता इतके दिवस त्याच्या घरामध्ये रडणारी बागडणारी मुलगी अचानक 4 दिवसापासून कुठे गेलेली आहे म्हणून यांच्या शेजाऱ्यांमध्ये कुजबूज व्हायला लागली आणि कुणाला तरी या गोष्टीची शंका आलेली होती, कारण याचा स्वभाव अतिशय खतरनाक होता, अतिशय भयानक होता. यांना असं वाटत होतं की यांनी याच्या मुलीसोबत काही बरं वाईट केलं आहे का. त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांच्या गावचे जे पोलीस पाटील आहेत यांना ही गोष्ट कळवलेली आहे आणि मग तिथले पोलीस पाटील यांनी ते जे तालुका पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी जाऊन वर्दी दिलेली आहे. त्यानंतर हे जे तपास अधिकारी आहेत हे त्यांच्या घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर त्यांनी हा जो अनिल पावरा आहे याला चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला मग यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत, पण पोलिसांच्या प्रश्नांपुढे याचा कुठल्याही प्रकारे निभाव लागलेला नाही आणि त्यांनी जे काही खरं घडलेलं होतं त्या दिवशी ते त्यांनी पोलिसांना सांगून टाकलंय आणि आता त्याची रवानगी जेलमध्ये झालेली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, जर का कुंपणानंच शेत खाल्लं तर मग शेतानं जायचं कुठं. अशा स्वरूपाची घटना. ही जी लहान मुलं असतात यांना पूर्णपणे संरक्षणाची गरज असते, त्यांना खाऊ पिऊ घालण्याची गरज असते, यांचे लाड करण्याची गरज असते. या मुलांवर आई बाप म्हणून किंवा आपण घरातले नातेवाईक म्हणून जेवढं प्रेम करू तेवढं कमीच आहे. पण अशा छोट्याशा बाळांसोबत जर का असं वागलं गेलं तर याच्यासाठी सारखी दुर्दैवी घटना ही दुसरी कुठलीच नसेल. आता या अशा निर्दयी बापाला कुठल्या प्रकारे शिक्षा झाली पाहिजे किंवा हे एकंदर प्रकरण घडून आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये त्या मुलीविषयी दयेचा भाव उत्पन्न झाला असेल तर ह्या संपूर्ण घटनेबद्दल कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली